घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. सुरुवात झाली आहे दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बळवलाय बॉल चालला डीप मध्ये शॉट विकेटला खेळाडू उपस्थित होते. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एकपटी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय भवानी शिरगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती तात्या 11 बोहनोली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आकाश आणि त्याच्या साथीने विलास ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे ऑन साइडला खेळलाय लॉंग ऑनला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल सीमा पार षटकार. सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान दिलीपजी बजे यांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून हेमंत पवार त्याच्यावरती केले बार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. किरणजी राऊत साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत आणि आता खेळीमेळीचं वातावरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच त्यांचं प्रेम राहिले. खास करून आमचे महेशजी धुळे यांच्यावरती विशेष त्यांचं प्रेम आहे. वैभवजी चतुरे हे देखील आता जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावफलक तुम्हाला पार मिळेल 7 आकड्यावरती टीमची टोटल आता जोडली गेली आहे. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. गोलंदाज हेमंत पवार अजून एक चांगला फटका घेतला ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल ओलांडतोय सीमारेषा येतोय चौकार की षटकार चौकार. टीमच्या कोणत्याही बॅटरने जर 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर नंदू लहाणे साहेब यांच्याकडून 1000 पुढे सरसवले ते विकेट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरदा वेगाने बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विलासला तुम्ही पाहता मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या साथीने आकाशला तुम्ही जरूर पाहताय मैदानावरती. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. माणी सरांना तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम कल्याण त्यांच्या साथीनं बदलापुराचे एक नामांकित पंच डीके MR पॅनलचे पंच तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. डीके आणि तिसरे पंच आमचे फिरोज खान सर हे देखील जोडले गेलेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय दीपकजी खांबाळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरीश शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये कासगाव चषकाचं आयोजन. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं हेमंतवरती आक्रमण करण्यात आलं. तब्बल 11 धावा इथे एक पडल्या. षटक क्रमांक दुसरे घेऊन सागर इरमाळे आलेत. गुरुदाजी बार्कवरती षटक क्रमांक दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल पॉवर प्लेचं. ऑन साइडला खेळलाय पहिला बॉल लॉंग ऑनला खेळलाय क्षेत्ररक्षक उपस्थित त्यांच्या आवाकाच्या बाहेर की आतमध्ये पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते उमेश पवार ज्याने मात्र बॉल आतमध्ये ढकललाय जरूर परंतु धावा किती मिळतील पाहावं लागेल. खर तर मागचा पाय बाकवला षटकार दाखवायचा होता परंतु इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकांना भरपूर चांगला पार मारलं. नक्की घडलंय का या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. खर तर स्वतः उमेश पवारने सांगितलं की चेक करायचं कारण त्याला देखील डाऊट जुना जाणता खेळाडू आम्ही का म्हणतो उमेश पवारला हे त्याने सांगितलंय आणि नेहमीच एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलाय. उमेश पवारला आपण पाहतो ज्याने मात्र गरुड झेप घेत असताना बॉलला आतमध्ये ढकललाय परंतु तो स्वतः सांगतो की एखाद्या संघावरती इथे मात्र कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे आता उमेश पवारनं सांगितलं खेळाडूवृत्ती त्याने दाखवलाय की आता चेक करायचा. एकदा उमेश पवारसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण खेळाडूवृत्ती त्याने दाखवलाय. चला बॉलला आतमध्ये त्याने ढकललाय त्यामुळे आता सेफ असेल. इथे ज्या धावा काढलेत त्याच इथे मात्र एकपट जातील. 2 धावा ना पंच 2 धावा
2 धाबा एक पट जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 13. या आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. सागर इरमाळी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिल्या बरोबरती खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न थडमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचतोय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये होता. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॉल निसरला. त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर थडमानला येतोय. चौकार. चौका ठोकला. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 17 धावा. धावफलकावरती तुम्हाला बाल मिळेल. षटक क्रमांक दुसरा सागर इरमाळीवरती आक्रमण सोडण्याचा प्रयत्न केला. विलास 4 बॉलचा खेळ त्याचा देखील संपन्न झालाय. 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. ड्राईव्ह करायचा प्रयत्न मिळू आपला खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे घडले काय. यष्टी रक्षक देखील तुम्ही पाहताय फक्त पाहत राहिला, कारण ओव्हर थ्रोच्या माध्यमातून बॉल देखील निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल आम आदमी का हात पंजा के साथ. महेशजी धुळे सर आज निसरबाई शेख, भाईजान 11 मिर्झा बी यांना आपण संघ खेळणार. आज भाईजानचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मिर्झा बी या टीम मध्ये नक्कीच चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. नुरा कुहारी यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केल्या. डीप मधून भरपूर वेगानं हा थ्रो आपल्याला जरूर पाहायला मिळाला. रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. इथे देखील बॅटची कडा आहे. यस्तांच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हा देखील जरूर होता. दरम्यान घडले काय पाहावं लागेल. आज शिरगाव संघ करतोय तरी काय भरपूर चुका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. या पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. नक्की घडले काय. फिरोज खान सर आता चेक करतील नक्की घडले का. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु नक्की घडले काय. नॉट आउट. सर खेळाला लगेच आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक तुम्हाला पार मिळेल दुसरा सागर इरमाळी राईट मोर द विकेट. इथे ऑन साइडला खेचला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटका टोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला बार मिळेल. धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा जोडल्या गेल्यात. इथे गतीमध्ये विश्राम केलं. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. पुश करो खुश रो असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तब्बल फक्त आणि फक्त 11 होत्या, परंतु जिथे 5 धावा एक्स्ट्राच्या मिळाला ना, तिथून मी म्हणेन मोमेंटम शिफ्ट झालं आणि तब्बल आता धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 29 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक षटकार देखील ठोकला होता. तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा आपण तिथे पाहिल्या. थ्रो करण्यात आला होता. त्यानंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तब्बल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 11 धावा पहिल्या षटका आल्यानंतर तब्बल 19 धावा इथे मात्र खर्च केल्या. तीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, त्यामुळे 19 धावा इथे मात्र खर्च केल्या गुरुदास सागर इरमाळीनं आणि धावफलक जाऊन पोहोचले 30 आकड्यावरती. बोनली टीम साठी कॅश प्राइज येतोय. 3 बॉल 3 षटकार जर मारले तर नंदू लहाने साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. षटक क्रमांक 3 तुम्हाला बार मिळेल. गोलंदाज मयूर जाधव येतोय गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट. पहिला बॉल यावेळेस पात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान घडले काय पाहावं लागेल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित होते बॅकअपला, त्यामुळे मिळते ती सिंगल आणि ते देखील चला बॅटकट, त्यामुळे आता सिंगल धावेत एक पटी जाईल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. भोनोरी विरोधात तुम्ही पाहता संघ मैदानावरती खेळतोय शिरगाव. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट तर एका बाजूला तुम्हाला श्री बलंगडचं क्रिकेट जरूर आज इथे मात्र पाहायला मिळेल. दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. इथे मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिक उखाडली आहे आणि अखेर बॅटरला परतावं लागेल माघारी. फर्नास बा साठी कॅश प्राइज होतोय. 3 बॉल 3 चौकार किंवा 3 बॉल 3 षटकार जर आले तर जगदीशजी भाग्यवंत याच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची. दुसऱ्याच बॉलवरती मयूर जाधवला मिळते सफलता. नवीन बॅटर मैदानावरती नरेश आता दाखल झालेत. आकाशनं मैदान सोडलंय. जे आकाशनं भरपूर चांगला खेळ केला होता या स्पर्धेमध्ये तो आता बाद झालाय. परंतु नवीन बॅटर इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय भरपूर वेगानं. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे देखील मैदानाच्या आतमध्ये हरडीच्या वेगानं आणि चितेच्या चपळाईने एक पडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 33 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. परंतु दुसरी धाव भरपूर वेगाने एक पडली. नरेश आणि त्याच्या साथीने विलास ही जोडी तुम्हाला जरूर मैदानावरती पार मिळेल. बोनोली म्हटलं की नो डाऊट योगीची पाटील साहेबांचा हा संघ तुम्हाला जरूर मैदानावरती पार मिळतोय. परंतु आज हा संघ तात्या 11 या नावाने खेळतोय. श्रीराम मित्रमंडळ बोहनोली या नावाने नेहमीच संघ आपण पाहायला पडतो. आज तात्या 11 या नावाने संघ मैदानावरती खेळतो. चांगली कामगिरी करत असताना कारण समोर बदलापुरातील एक मोठं संघ शिरगाव संघ आहे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसला की काय. लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न झालाय. अंशुल भोसले होते डीप मध्ये ज्यांनी एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता बॅटरला परतावं लागेल माघारी. फर्नास बाद. आदरणीय जगदीशजी भाग्यवंत साहेब आणि चंदर लचके साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. कारण कासगाव म्हटलं की नेहमीच आपण पाहत असतो स्वागत सन्मान सर्वांचं ते करत असतात. आणि खरं तर आपली भारताची संस्कृती आहे. अतिथी देवो भव आलेला प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे मात्र तुम्ही पाहताय 2 सफलता आता मिळाली मयूर जाधवला ज्याने एक विकेट संपादित केली. इथे मात्र ऑफस्टिक उखाडली होती. परंतु आता सध्याच्या घडीला एक चांगला जेल टिपला इथे अंशुल भोसलेनं आणि आता अजून एक बॅटर बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पार मिळेल. गोलंदाज मयूरला इथे मात्र सफलता मिळाली आहे. रुपेश आले नवीन बॅटर तुम्हाला पार मिळतील. तेहतीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कासगाव गावातील कोणीही मान्यवर, त्यानंतर शिरगावचे कोणीही मान्यवर आणि बोहनेली गावचे कोणीही प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स राहुल चव्हाण सर. लेफ्टी बॅटर दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि अखेर यशांच्या मागे कुंदन भोसलेला तुम्ही पाहता अजून एक झेल त्याने टिपलाय आणि आता ही तिसरी सफलता मिळते मयूर जाधवला. फर्नास बा. थँक्यू सो मच. आगरी कोलांची गुलसामेनी आई एकविरा मातेचं संगीत होतं डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण जरूर ऐकतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. धावसंख्येला आकार आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धाबानंतर धावफलक 30 आकड्यावरती होता. परंतु आता 5 बॉलचा खेळ संपट झालाय. फक्त 3 धाबा खर्च गेल्या.
मयूर जाधवच्या माध्यमातून ऑन ड्राईव्हचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चालला डीप मध्ये, अंशुल पोहोचतोय, थोडासा फंबा झाला, 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय, 2 धाबा भरपूर वेगाने इथे एकपट गेल्या आणि आता 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. पाण्याची गरज असेल तर पाणी आम्ही जरूर पोहोचवणार आहोत, कारण 3 षटकानंतर ड्रिंक्स मारला देखील संधी असते. येस, तिथेच पाणी या मैदानामध्ये ही सोय करण्यात आली आहे. हेमंत राऊत साहेब ज्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं, जल होतो कल, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून पाण्याची सोय आम्हाला लाभली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू बसतील पाणी पित. आपल्याकडे वेळ आपण वळतोय स्वागत सन्मानाकडे. विशेष सन्मान करूया माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय कृष्णा धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत आणि किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण कार्यसम्राट सरपंच आणि युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय कृष्णा धुमाळ साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख आणि माजी सरपंच आदरणीय कृष्णा धुमाळ साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर आदरणीय जगदीश भाग्यवंत साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. जगदीश भाग्यवंत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. आदरणीय हरीश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय जगदीश भाग्यवंत साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर विशेष सन्मान करूया आदरणीय चंदर लचके साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कारण की आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान करणं ही आपल्या भारताची परंपरा संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते कासगाव चषकाच्या माध्यमातून. ओट कॉम्बॉक्स आमचे राहुल चव्हाण सर सज्ज आहेत. माध्यमातून जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कासगाव चषकाचं हे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. भव्य डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. किरणजी राऊत साहेब, हरीशजी राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज रवी. पहिला बॉल रवीचा खेचला ऑन साइडला, मिड विकेटला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड, सिक्सर. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने जय भवानी शिरगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि सागर इरमाळी आणि जय भवानी शिरगाव या टीमला शुभेच्छा येत आहेत. गीतेश ठाकरे यांच्या माध्यमातून ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉलवरती षटका ठोकला, परंतु पुढचाच बॉल आता कमबॅक करत असताना हा खेळाडू तुम्हाला बाल मिळेल. प्रमोदजी पाटील यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय बोनोली टीमच्या खेळाडूंसाठी. प्रमोदजी पाटील जे क्रिकेटमध्ये यांचं भरपूर प्रेम आहे, त्यांचं काल गावदेवी शिरवली संघ आम्ही पाहिला. शेलूच्या स्पर्धेमध्ये खेळत होता, संघ तिथे क्वालिफाय झाला होता. ते आमचे यस दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं त्या स्पर्धेमध्ये. प्रमोदजी पाटील साहेब तुमचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आहे तुमचं बदलापूर नगरीमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र धावफलक 42 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झाला.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 42 सेकंदावरती टीमची टोटल आता जोडली गेली आहे. 5 षटकाचे मॅच आहे त्यामुळे आता रवी कमबॅक करतोय कारण पहिल्या बॉलवरती रवीच्या षटका ठोकला होता असं वाटलं होतं. धावफलक आता इथून भरपूर वेगाने पुढे सरकेल परंतु कमबॅक करायचा प्रयत्न रवीने देखील चालवला आहे कारण पुढचा बॉल डॉट नंतर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाते. गोंद सज्ज होतोय राऊंड विकेट इथे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फटका फसला खेळाडू स्वतः गोंदाज भरपूर वेगाने पोहोचला परंतु स्कोअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय त्यामुळे आता बॉल आतून फेक करतील दरम्यान धाबा मिळतील तब्बल 2 धाबा इथे एक मिनिट जातील. धावफलक 44. चौवेचाळीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला दरम्यान यशवरती बॉल आदळतोय आणि अखेर एक मोठा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम बोहनोली संघाला. बॅटर आउट. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय पप्पू टेंबे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आदरणीय हनुमान दादा शिसवे यांचं देखील आणि रवींद्र शिसवे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या कासगाव चषकामध्ये मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आपल्या व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं त्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत या कासगाव चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अरुणजी सुरवळ साहेब यांचे चिरंजीव ओमकार अरुण सुरवळ यांचं आगमन झालं. यावं आपण मंचावरती कारण शिरगाव संघ खेळतोय त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे प्रॉपर बॅट पर नाहीये. पंच सांगतात 22च्या स्वरूपात एक सिंगल दाब इथे एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 45. धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. षटक क्रमांक 14 आता समाप्त झालंय आणि धावफलक जाऊन पोहोचले 45 आकड्यावरती. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं खरं तर ही स्पर्धा जरूर तुम्हाला पार मिळेल. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 20-25चं पर्व आपल्याला पार मिळतो. खूप चांगलं टॉस बॉक्स इथे पात्र बनवण्यात आलंय. खरं तर आल्या आम्हाला देखील हे चित्र भरपूर आवडलं. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वेग ज्याची ओळख खरं तर वेगाचा बादशाह बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून मोठा लक्षाची ओळख आहे आणि त्याच्याच फोटोने आपण पाहतोय. खरं तर हे टॉस बॉक्स इथे पाहता बनवण्यात आलं. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॉल चालक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय भरपूर वेगाने बॉल तो फेक करेल दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने 2 धाबा इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय जरूर परंतु माहिती त्या 2 धाबा प्रचंड वेग होता. धावत असताना पहिली धाव बॉम्बेमध्ये भरपूर वेगाने इथे कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय जरूर. 2 धाबा इथे मिळतील. धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर 56 धाबा या मॅचमध्ये आपण पाहिल्या होता. पहिल्या मॅचमध्ये जरूर त्या धाबा थांबवल्या होत्या टीम पिंपळवलीवाडी संघाने परंतु आता या मॅचमध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज मयूर जाधव सज्ज होते पुन्हा एकदा राऊंड द विकेट. पुढे सरसाले होते. विकेट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे फॉरदस बाद. अखेर डायरेक्ट हिट आता झालाय 5व्या षटकामध्ये कारण याच हिटसाठी आपण पाहतोय 5 धाबा एक्स्ट्रा देखील खर्च केले होते टीम शिरगावनं परंतु अखेर इथे बॅटर बाद. आणि आता आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आमचे अरुणजी सुरवळ साहेब यांचे चिरंजीव ओमकारजी सुरवळ यांचं आगमन झाले. त्यांच्या साथीने आमचे बदलापूर संरक्षण समितीचे सदस्य अनुजी मोरे सर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान आदरणीय रामदास भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि दीपक खंबाळे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे
या कासगाव चषकामध्ये. डे नाईट फॉर्मॅट आहे. 5 दिवस रात्र कालावधी आहे या स्पर्धेचा आणि एकूण 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. सुरेश इथे देखील पहिला बॉल फेस करत असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, कारण स्लॉगवरचा षटक हाणामारीचा षटक म्हणून 5व्या षटकाकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. 5 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर संपन्न झाले. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. अजून काही चेंडूचा खेळ तुम्हाला जरूर या मॅच मध्ये पार मिळेल. धावफरक पूर्णपणे स्थिरावलाय 47. 47 धावफलकावरती जोडले गेला. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बळबळ बॉल चालला लॉंगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात भरपूर वेगानं. हेमंत पवार होते बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. अंशुल भोसले होते डीप मध्ये भरपूर वेगानं पोहोचले. दरम्यान सिंगलच्या साथीनं धावफरक टीमची टोटल 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. मॅच मध्ये चांगली बॅटिंग इथून करावी लागेल, कारण समोर देखील एक ताकदीचा संघ खेळतोय. इथे फटका चांगला आहे, दाबा देखील चांगला भेटतील. ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु घडले काय, पाबर लागेल. आणि आता डीके सरांनी घेतला रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची कामगिरी आता वाढली आहे. फिरोज खान सरांना आम्ही इन्व्हाइट करू. या आपण चेक करा कंट्रोल रूम मध्ये नक्की घडले काय. आदरणीय भावेश टेंबे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यायचं आहे, स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थाने आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. आणि आज नक्कीच जेवण मॅनेजमेंटमध्ये खऱ्या अर्थाने आमच्या आचार्यांसोबत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मनोहरजी मसने साहेब आणि विश्वनाथजी भोईर यांच्या खांद्याला खांद्या लावून ते देखील सहकार्य करतायत. त्यांचे देखील विशेष आभार मी मानतो आयोजकांच्या वतीने. नॉट आउट सेफ आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी पॉपिंग क्रीज मध्ये बॅट इथे मात्र ग्राउंडिंग केली आहे. खऱ्या अर्थाने मनोहरजी मसने आणि विश्वनाथजी भोईर A1 जोडी आहे कासगावची आणि त्यांच्या माध्यमातून स्वादिष्ट जेवण आपण 5 दिवस रात्रमध्ये अनुभवणार आहोत. त्यांचं देखील आपण करूया विशेष कौतुक. यस O2 राहुल चव्हाण सर. एक सिंगल धाव इथे एकवटली गेली आणि सिंगलच्या साथीने पहिलं सत्र आता इथे समाप्त झालं. तब्बल 51 धाबा धावफलकावरती जोडले गेलं आणि आता 52 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. कासगाव चषक 20-25 पर्व तुम्हाला जरूर पार मिळेल. मी विनंती करेल नेक्स्ट मॅच अजून एक मोठा सामना आपल्याला जरूर पार मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला जरूर पार मिळते. आपटी बी विरोधात भाईजान 11 मिझिया बदलापूर बी. दोन्ही टीमचे आपल्याला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद.
दाखल होते खेळण्यासाठी आणि त्यांच्या समोर आहे मिझिया जो संघ खेळणार आहे भाईजान 11 मिझिया बदलापूर बी या नावाने. तर टॉससाठी या विनंती असेल बदलापूर गाव या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे जास्त वेळ आपण घेऊ नका टॉससाठी या त्वरित. यस आलेले आहेत आणि आपण टॉस करूया. टेल असं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलेला आहे आई एकविरा आपटी बी या टीमने. सचिन दादा टॉस जिंकलाय निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर भाईजान 11 मिझिया बदलापूर बी संघ आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 रनांचा पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. डे नाईट फॉर्मॅट आहे. कासगाव चषकाचं आयोजन आपण देखील आयोजक आहात. आपल्या माध्यमातून आपटीकर चषक आपण दरवर्षी पाहत असतो, परंतु आदरणीय किरण शेठ राऊत असतील, आदरणीय नक्कीच हरीश दादा राऊत असतील यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन पाहायला मिळत आहे कासगाव चषकाचं. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे. आम्ही फर्स्ट टाइम नाईटला इथे खेळतोय. प्रयत्न करू आम्ही जिंकण्याचा इथे, पण आयोजकांच्या बद्दल तो मी बोलल तेवढंच कमी. नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय आणि एकविरा आपटी बी या टीमने आणि स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी भाईजान 11 मिझिया बदलापूर बी या टीमला. या पुढीलच्या मॅच मध्ये विद्यमान सामना सुरू आहे. शिरगाव आणि त्यांना फाईट करतोय बोहनोली. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल यावेळी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मॅडी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्याआधी आपण विशेष सन्मान करूया. ओमकारजी सुरवळ साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. हरीश दादा राऊत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करायचा आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय अरुणजी सुरवळ साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. ओ टू कॉम्बॉक्स मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आपण जाऊया मागच्या दिशेने. पहिला सामना आजच्या रेग्युलर गटामधून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय भवानी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय बोहनोली तात्या प्रतिष्ठान या नावाने आज संघ खेळतोय. मॅचला सुरुवात झाली. 51 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता गोलंदाज लालचंद. स्ट्राईक एंडला सागर इरमाळी, नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या साथीनं मोहन पाटील. सलामीला आपण पाहतोय आदरणीय प्रफुल्लजी टेंबे साहेब आणि संदेश राणे साहेबांचा आपण वेलकम करूया या कासगाव चषकामध्ये. ओ टू कॉम्बॉक्स मॅडी सर. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 1 धाव घेण्यात आली. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 51 धावांची गरज आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय एकमेकांच्या अगेन्स्ट या ठिकाणी चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतात. अंपायर सिग्नल कदाचित येण्याचं बाकी आहे, परंतु अंपायर थोडेसे तटस्थ. एक वेगळी अदाकारी तुम्हाला पाहायला मिळेल. DK दत्ता कडव सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला बाळा माने सर यांचे विशेष कौतुक. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. मागे चालला बॉल आणि इथे डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आलाय, परंतु पाहावं लागेल किमान 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत. सुरुवातीला स्ट्रॉंग अपील करण्यात आली. पंच सहमत नाहीये. पंचांना प्रश्न विचारला गेला, परंतु या ठिकाणी दत्ता कडव सर मैदानामध्ये सांगतात की अगदी आपण पाहिलं तर इथे खेळाडू पूर्णपणे नाबाद असेल. या ठिकाणी धाबा घेतल्या जातात एक्स्ट्रा. अगदी आपण पाहतोय कदाचित या धाबा फलकावरती जॉईंट होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. बाखाणण्याजोगी षटक आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिली तर सुरुवातीला खेळाच्या पूर्वार्धामध्ये जी स्थिती बोहनोली संघाची आपण पाहिलेली 11 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल का
हा देखील एक प्रश्न आहे. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो पॉइंट मध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि ते फक्त आणि फक्त केवळ एक सिंगल मिळते. सागर हिरमाळी शांत क्रिकेट मैदानावरती चालू आहे. मोहन पाटील त्याच्या साथीने खेळतात. सलामीची जोडी मैदानावरती आहे. जय भवानी शिरगाव या संघाच्या वतीनं या दरम्यान आमचे अनुज मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या समवेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अरुणजी सुरवळ यांचे चिरंजीव ओमकार सुरवळ यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू. चोवीस बॉल आता 48 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. काही या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा येतात. अगदी आपण पाहिलं तर गोरेगावचे अझर बुबेरे यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचाही शुभेच्छांचा स्वीकार आपण करू. आणि या दरम्यान एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाबूबाई बुबेरे यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात. काल स्वतः बाबूबाई यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आज या ठिकाणी मात्र फोनवरून शुभेच्छा देत असताना षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. अवघ्या 3 धावा अडखळत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली आहे. मी तर म्हणेन शांत सुरुवात स्लो बस स्टडी हे समीकरण आहे. सोमनाथजी खाडे सर यांना देखील तुम्ही पाहू शकता. ते सुद्धा मॅचचा आनंद घेतात. शहापूर असेल बदलापूर असेल सध्या शहापूर नगरीमध्ये त्यांच्या आवाजाचा बोलबाला आहे. 24 बॉल 48 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये उमेश कासगाव गावाच्या एंडकडून पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय भव्य स्वागत केले गोलंदाज उमेशचं. बॉल चालला ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला षटकार. आपण पाहतो कसगाव चषक लय भारी क्रीडांगण सुद्धा आपण पाहतोय. पाहता क्षणी प्रेमात पडावं चर्चा आम्ही नुकताच केली सोमनाथ खाडे सर यांच्या समवेत. त्यांनी सांगितलं की LED पूर्णपणे 30R सर्कलला लावण्यात आलेली आहे. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. अगदी आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक प्रेमात पडेल या क्रीडा नगरीच्या. इतकं सुंदर आयोजन आहे. आणखीन एक यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. पंच सांगतात हाईट फॅक्टर थोडंसं मॅटर करते. अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला. बाळा माने ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आहेत आणि आता इथे अगदी आपण पाहतो हा डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. P2 मध्ये आपण आहोत. पहिलाच बॉल वरती उमेशचं स्वागत केलं आणि आता ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल. आदरणीय देवीदास राऊत साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. नक्कीच खूप मोठ्या संख्येने इथे पाहुणे उपस्थित आहेत. ओट कॉम्बॉक्स मॅडी सर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो. गॅप मधून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला अलॉंग द कार्पेट. बॉल सीमा पार. ज्या ठिकाणी आपण पाहतो जे कटआउट आहे TDC बँकेचे संचालक आदरणीय राजेशजी पाटील साहेब त्याच ठिकाणी हा बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4. याच दरम्यान आदरणीय विजय म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. अनेक मान्यवर मॅडी सर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने काल देखील भरपूर संख्येने मान्यवर आपण पाहिले. हे प्रेम आहे कासगाव चषकावरती आणि त्या प्रेमाखातीर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभतीये या स्पर्धेसाठी. यस ओट कॉम्बॉक्स मॅडी सर 13 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. ऑन साइडला ओव्हर पिच बॉल. सागर हिरमाळी कसा सोडेल या बॉल वरती. अक्षरशः तुटून पडलाय. बॉल चाललाय आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाईत षटकार. थँक्यू सो मच. सुस्वागतम आदरणीय रामचंद्र राऊत साहेब आणि काशीनाथ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. हे प्रेम आहे कासगाव चषकावरती. हे प्रेम आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत यांच्यावरती आणि त्या प्रेमा खातीर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यस मॅडी सर
कदाचित आपण पाहिलं ना रोशन संतेसर मैदानाच्या मध्ये सागर इरमाळी ज्याच्या बॅटमधून धावा येतात, खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा त्याने गोलंदाजी मार्फत खर्च केलेल्या आहेत, कुठेतरी त्या धावा वसूल करण्याचा मानस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पंचवीस धावा धाव फलकावरती आहेत. 19 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज या मॅच मध्ये. आदरणीय अतुल टेंबे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. तात्या प्रतिष्ठान बोहनोली संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघावरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे सागर इरमाळीचा आणि आता बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती केलं आक्रमण. बॉल सीमा पार, सागर इरमाळीचा आणखीन एक वार. मध्ये 50 धाबा या ठिकाणी बनवण्यात आल्या. 51 धाबांचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये धाबा फक्त खर्च केला लालचंदने 3 आणि या षटकामध्ये उमेशच्या विरोधात काय जबरदस्त हल्ला बोल सागर इरमाळीचा पाहायला मिळाला. सागर इरमाळी हेच सांगत असेल तात्या प्रतिष्ठान बोहनेली संघाला, अरे लढता लढता पडलो तरी चालेल, याची मला खंत नाहीये, कारण शांत बसायला मी काय जय भवानी शिरगाव संघाचा संत नाहीये. 18 बॉल आता 20 धाबांची गरज. चांगले मॅच तुम्हाला नेट टू नेट फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळते. 18 बॉल 20 धाबांची गरज. कदाचित इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतं. एखाद्या गोलंदाजाने एक निर्णायक षटक हाताळलं ना रोशन संतेसर, तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, पुनरागमन करू शकते टीम तात्या प्रतिष्ठान बोहनोली. या मॅच मध्ये गोलंदाज लालचंद आले. पहिलं षटक कसं विसरून चालेल, ज्याने अवघ्या 3 धाबांचं षटक हाताळलंय तोच गोलंदाज लालचंद. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. विकेट हॅट्रिक जर गोलंदाजांनी संपादित केली तर शंकू पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय सोने पे सुहागा, नो बॉल, अंपायर कॉल आणि त्यावरती आलाय षटकार. मिळतील धावा एकंदरीत 7 टीम शिरगाव संघाला. रोशन संतेसर षटकार आलाय. कदाचित आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करते टीम शिरगाव. या मॅच मध्ये 18 बॉल आता 13 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक. हो, यावेळेस आणखीन एक फटका दर्जेदार पाहायला मिळालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोहन पाटीलचा तडाखा, षटकार. पाहतो या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय किरण शेठ राऊत आणि हरीजी राऊत यांच्यावरती गायलेलं हे संगीत आहे. अर्थातच आपण पाहतो या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आहे. काल एक चर्चा आम्ही ऐकली की रोशन संतेसरांनी सांगितले की 2 गाणं या स्पर्धेवरती बनवण्यात आलेले आहेत, परंतु कोणीतरी मागून सांगितलं की 3 गाणे आहेत प्रॉपर या स्पर्धेविषयी. अगदी आपण पाहतोय स्पर्धेचे गुणगान गाणारे आणखीन संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील डीजेच्या माध्यमातून. 16 बॉल आता मात्र 6 धाबांची गरज आहे. चर्चा होईल या स्पर्धेची सातत्याने. आणखीन एक इथे मात्र विजयी षटकार होईल का, परंतु पाहावं लागेल. अगदी आपण पाहतोय स्वतःला झोकून देत असताना क्षेत्ररक्षकाने कमालच केली आहे. 2 धावा या ठिकाणी एकवटण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं बाटलं होतं की कदाचित अगदी आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये सुद्धा प्रचंड वारा आहे आणि म्हटलं जातं ना ज्या दिशेने वारा
त्या दिशेने मारा. इथे मात्र षटकार आलाय की असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला अक्षरशः क्षेत्ररक्षक झेपावलेत, पॉज केलंय, थांबवलंय. शफल्स आलेत. विजय चौकार होऊ शकतो. एंड इज वेल देन ऑल इज वेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय सागर इरमाळीच्या बॅट मधून आलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, तात्या प्रतिष्ठान, बोहनोली. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड अगदी आपण पाहतो हार्ड लक टीम बोनोली. आपला सुद्धा खेळ अत्यंत चांगला पाहायला मिळाला, परंतु आता या मॅच मध्ये 51 धावा ज्या चेस करण्यात आलेल्या आहेत, नॉट आउट. अर्थातच आपण जर पाहिलं तर नाबाद दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगला खेळ केलेला आहे. एका बाजूला सागर इरमाळी जो 11 चेंडू मध्ये त्यांनी 36 धावांचं योगदान दिलं, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या 6 बॉल फेस करत 14 धावांचं योगदान दिलं ते मोहन पाटीलने.